बरोबर आहे. दोघांचेही अध्यक्षपदाला आव्हान देणाऱ्या याचिका आलेल्या आहेत. त्यामुळे ऑर्गनायझेशनल टेस्ट मी अप्लायच करत नाही. आता दोघांच्याही निवडणुका वेगवेगळ्या तारखांना झालेल्या आहेत. शरद पवारांची माझ्या अंदाजाने निवडणुकीची तारीख होती 1 सप्टेंबर 2022. 1 सप्टेंबर 2022 ते 30 जून 2023. जेव्हा त्यांना चॅलेंजच झालेला नाही तेव्हा मग डिस्प्यूट उरतो कुठे? डिस्प्यूट येतच कुठनं? दुसरी गोष्ट, लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी टेस्ट सोयीस्कररित्या त्यांनी सुभाष देसाईंच्या जजमेंटचं वाचन केलं. पण सुभाष देसाईंच्या जजमेंटमधला पॅराग्राफ नंबर 147 आणि 148 मध्ये स्पष्टपणाने लिहिलेलं आहे की जर डिस्क्वालिफिकेशन पिटिशन चालू असतील तर तुम्हाला लेजिस्लेटिव्ह टेस्ट घेता येणार नाही. दॅट विल बी अनकॉन्स्टिट्युशनल. त्यांनी पुढे जाऊन हे पण म्हटलं आहे की लेजिस्लेटिव्ह पार्टी डझंट मीन अ पॉलिटिकल पार्टी. आणि म्हणून व्हिप मध्ये येतो की व्हिप इज अ बिब्लिकल कॉर्ड बिटवीन द पॉलिटिकल पार्टी अँड द लेजिस्लेटिव्ह पार्टी. पॉलिटिकल पार्टीने काय निर्णय घ्यायचा हा त्याचा अध्यक्ष ठरवतो. लेजिस्लेटिव्ह पार्टीला पार्टीने अधिकार दिलेले असतात त्याचा नेता नेमून. शेवटी नेता नेमण्याचं काम सुभाष देसाईंच्या केसमध्ये स्पष्टपणाने सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे हे पक्षाच्या अध्यक्षांचं काम आहे. त्यांनी तिसरी एक हास्यास्पद बाब केली की मी अत्यंत सूक्ष्म नजरेने 10th शेड्यूलकडे बघतोय. कॅलिडोस्कोप मधनं मी 10th शेड्यूलकडे बघतोय. ते म्हणतात 10th शेड्यूलचं अर्थ डिसिप्लिन लावणं नाही. 10th शेड्यूल इंट्रा पार्टीमध्ये बघत नाही. अँड देअरफॉर नो वन इज डिस्क्वालिफाईड. कारण का म्हणाले राजकारण आहे. राजकारणात पक्ष तुटतात, नवीन मित्र मिळतात, नवीन रस्ते बदलले जातात, नवीन रस्त्यावरनं लोक चालतात. पण 10th शेड्यूल ठेवलंय कशाला? आयाराम गयाराम नावाची पद्धत होती ती रोखायला आणि त्याच्यानंतर सुधारणा केली त्याच्यात. पहिल्यांदा असं होतं की 50% बाहेर जाऊ शकत होते. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की 50% पण हे संख्या कमी होईल तेव्हा त्यांनी सांगितलं की 2/3 बाहेर पडू शकतात पण बाहेर राहून ते पार्टी नाही बनवू शकत. त्यांना कोणाच्यात तरी मर्ज झालं तर त्यांचं अस्तित्व राहील, नाही तर त्यांचं अस्तित्व काढून टाका, असं 10th शेड्यूलचं स्पष्ट म्हणणं आहे. तर आमचे अध्यक्ष म्हणतात की हे सगळं माझ्याकडे कशाला येता? माझं कामच नाही आहे, माझ्या स्कोपमध्येच नाही आहे. मग 2 वर्ष काय उभत होते अंडी? 1-1.5 वर्ष तुम्ही लावता आणि नंतर सांगता माझ्या स्कोपच मध्ये नाही आहे. थट्टा मस्करी लावली आहे काय? म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचं कसं वाटोळं करतायत हे तर सुंदर उदाहरण होतं आजचं वाचन. बरं झालं की मी प्रत्यक्षदर्शी म्हणजे तिथे साक्षीदार आहे की त्यांनी वाचलं काय, ते बोलले काय आणि कायदा काय. कायदा नरिमन पॉईंटच्या साईडला आहे तर आमचे अध्यक्ष कोलाबा साईडला म्हणजे त्यांच्या घराजवळ. अत्यंत हास्यास्पद हे होतं. नंतर हे सगळं बोलता बोलता त्यांनी 30 जूनचा उल्हास ते सारखा करत होते. मला त्यांना लक्षात आणून द्यायचं आहे की इलेक्शन कमिशनने सांगितलं आजचा निकाल जरी आम्ही डिस्क्वालिफाय झालेलो नसलो, अगदी मला काय डिस्क्वालिफिकेशन हा काय माझ्या दृष्टीने फार मोठा आयुष्यातला पॉलिटिकल प्रसंग नव्हता, पण एकंदरीतच जो निकालाचं वाचन झालंय त्याच्यामुळे कायद्याची पायमल्ली झाली आहे. कायदा थिल्लर म्हणून गणला गेलाय आणि ते स्वतः म्हणतात मी कॅलिडोस्कोप मधनं 10th शेड्यूल बघतोय आणि 10th शेड्यूल मध्ये पार्टी डिसिप्लिन आणि इंट्रा पार्टी ऍक्टिव्हिटीज ह्याचं काही हे नाही. मग डिफेक्शन म्हणजे काय आहे? डिफेक्शन कसं होतं? आता डिफेक्शन कसं होतं ते परत एक अभ्यास वर्ग आम्ही घेणार आहोत त्यांच्याकडे जाऊन की डिफेक्शन म्हणजे कसं होतं. व्हॉलेंटरीली गिव्हिंग अप मेंबरशिप म्हणजे काय?
काहीच एक्सप्लेनेशन नाही. म्हणजे स्वतःला सत्तेत जाण्यासाठी अजित पवारांनी जे कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमाला धृतराष्ट्रांनी उघड पाठिंबा दिला आणि त्यांना सगळ्यातनं बाहेर काढलं. आम्हालाही काढलं, पण आम्हाला काढला याचा आम्हाला बिलकुल आनंद नाही. पण जे गैर होत आहे महाराष्ट्रात त्याच्याबद्दल आम्हाला नक्की दुःख आहे. धृतराष्ट्र तुम्ही एक मिनिट, धृतराष्ट्र म्हणजे तुम्ही यांना म्हणताय, राहुल नार्वेकरांना म्हणताय? म्हणजे काय, जे अंधळा पट्टी लावून जर कायदा वाचत असतील तर तो धृतराष्ट्रच झाला.